भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव कुटुंब झाले हतबल, विषमज्वर, ताप, डोक्याचा त्रास आणि भूतबाधेच्या नादात सर्व दुःख झाले दूर फक्त 3 दिवसांच्या कार्यात। माझे नाव रामेश्वर महादेवजी सार्वे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात आम्ही एकूण 5 सदस्य आहोत। आई, वडील, मोठ्या 2 ताई आणि सर्वात लहान मी असा आमचा परिवार आहे। माझ्या परिवारात सर्वात आधी माझ्या वडिलांवर दुःख आले तेव्हा मी 7 ते 8 वर्षांचा होतो। माझ्या वडिलांना दुःख असे होते की त्यांना डोक्याचा त्रास होता। कुणीही कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यांना ते लक्षात राहत नव्हते। त्यांची बुद्धीच चालत नव्हती असे म्हणाले तरीही चालेल। नंतर त्यांना ताप आला, त्यामध्ये मलेरिया, हिवताप अशा प्रकारच्या आजाराने ते त्रासले होते। आमच्या परिवारात कमावते व्यक्ती आणि घर चालवणारे माझे वडीलच होते। ताई पण लहानच आणि मी पण लहानच होतो। अशा परिस्थितीत मग आई कामावर जात असायची व त्यातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही वडिलांचे डॉक्टरी उपचार करीत होतो। जेवढे पैसे जवळ असायचे फक्त तेवढ्याच पैशांची औषधी आणत होतो। अशा परिस्थितीत आम्ही जगत होतो, परंतु वडिलांना आराम मिळत नव्हता। आमच्या गावातील भरपूर लोक ताजमेहंदीच्या सेवेत आहेत, तर आम्हाला पण असे वाटले की आपण पण ही सेवा स्वीकारली तर माझ्या वडिलांचे दुःख दूर होतील। मग माझ्या आईवडिलांनी घराजवळ ज्यांच्या घरी ताजमेहंदीची सेवा होती त्यांच्या घरी आरतीला जाण्यास सुरुवात केली। आई आणि वडिलांनी जेव्हापासून आरतीला जाण्यास सुरुवात केली तेव्हापासून माझ्या वडिलांच्या प्रकृतीत थोडाफार आराम झाला। मग आम्ही सगळेजण ताजमेहंदीची सेवा स्वीकारला आणि ही सेवा माझ्या वडिलांचे मोठे भाऊ यांच्याकडे सुद्धा होती। तर आम्हाला वाटले की हे चांगलं आहे आणि वडिलांना पण आराम वाटू लागले होते, म्हणून मग आम्ही त्या सेवेत प्रवेश केला। नंतर ताजमेहंदीची फोटो घरी आणली आणि भजन वगैरे सुद्धा केले। 1999 ते 2000 या कालावधीत ताजमेहंदीची सेवा घेतली। सेवा स्वीकारल्यानंतर वडिलांची प्रकृती बरी झाल्यामुळे घरातील सगळे आनंदी होते। तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती, कारण माझ्या वडिलांचे डॉक्टरी उपचार केले तिथे भरपूर पैसे गेले। त्या काळामध्ये 4 ते 5 हजार म्हणजे खूप जास्त पैसे वाटायचे आणि मिळकत तेवढी नसायची। नंतर काही दिवसांनी आम्हाला ताजमेहंदीच्या सेवेत 3 वर्ष पूर्ण झाले आणि आमचा परिवार सुखी होता। मग 3 वर्षांनंतर माझ्या आईवर दुःख आले। तिचे नेहमी हातपाय दुखणे, ताप येणे असे त्रास तिला व्हायचे। त्या कालावधीत आमच्याकडे ताजमेहंदीची सेवा होती। आम्हाला वाटायचे की असेच आईचे हातपाय दुखत असणार, पण तिला खूप त्रास व्हायचा। मग डॉक्टरांकडे नेले तर आईला थोडाफार आराम व्हायचा। तेव्हा माझे वडील लोकांची मजुरीचे काम करीत होते आणि घरी शेती होती पण धान होत नव्हते। मग दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर व्हायला लागली। तेव्हा माझ्या दोन्ही ताई शाळेत जायच्या आणि मी 3ऱ्या वर्गात होतो। अशा परिस्थितीत माझे वडील कामावर जायचे आणि मोलमजुरी करत असत व त्या मजुरीमधून आईच्या आजाराकरिता उपचार करायचे। औषधोपचार सुरू असताना आईला थोडे बरे वाटायचे आणि औषध संपली की पुन्हा तोच त्रास व्हायचा। मग माझ्या ताईची प्रकृती जास्तच बिघडली। तिला विषमज्वर झाला असे डॉक्टरांनी सांगितले। तेव्हा माझ्या मोठ्या ताईला आमच्या नातेवाईकाकडे 1 महिना ठेवले। तेव्हा माझ्या मोठ्या ताईचे वय 19 वर्ष होते। मग आई आणि ताई दोघींना पैसे लागत होते, परंतु ना माझ्या आईला आराम मिळत होता ना ताईला। अशा परिस्थितीत माझे वडील चिंतेत पडले होते। दोघी पण अशा प्रकृतीने हारून गेल्या होत्या आणि विशेष म्हणजे अशा परिस्थितीत आमच्याकडे कोणताही सण करण्याची इच्छा होत नव्हती।
आम्ही ताजमेहंदीची सेवा करतच होतो, पण आम्हाला हे माहीत नव्हते की या सेवेत वैद जिंकतो म्हणून. आम्हाला वाटत होते की आमच्या सेवेमध्ये काही कमी असेल, म्हणून मग पुन्हा सकाळीच उठणे, आरती म्हणणे सुरू केले. पण कोणालाही म्हणजे ना ताईला आराम व्हायचा, ना आईला आणि सोबत डॉक्टरी उपचार सुद्धा सुरू होते. मग आमच्या नातेवाईकांनी सांगितले की यांना लाखनीला आणा, तिथे एक जण भाग्य पाहतो. तेव्हा मग तिथे आईला व ताईला माझ्या वडिलांनी नेले, तर त्या भाग्य बघणाऱ्या व्यक्तीने म्हणजे वैदाने सांगितले की तुमच्या घरामध्ये पत्नीला व मुलीला दुसऱ्या वैदाने लावले आहे, म्हणून यांना आराम मिळत नाही आहे. मग माझ्या वडिलांनी त्या वैदाला घरी आणले. त्या वैदाने दिवा लावायला सांगितले व काही लिंबू वगैरे घेऊन त्यांचे उपाय तो करत होता. त्याने असे प्रकरण केले की दोघींना, माझ्या आईला पण बरे वाटायचे आणि ताईला पण. त्या वैदाने आमच्याकडून 500 रुपये घेतले की आराम व्हायचा. असे प्रकरण 1 महिना सुरू होते. तो फक्त राख द्यायचा आणि म्हणायचा की आता तुम्हाला दुःख येणार नाही. पण 1-2 दिवसानंतर तीच परिस्थिती पुन्हा यायची. माझे वडील, मी, माझी आई आणि माझ्या बहिणी, आम्ही सगळे खूप घाबरलो होतो की आमच्याच कुटुंबावर असे कोणते दुःख आहेत, जे एवढे डॉक्टरी उपचार करून सुद्धा दूर होत नाही आहेत. आणि वैदाकडे गेले असता तो फक्त 2 ते 3 दिवसांसाठी आराम करून देतो. तेव्हा सुद्धा आम्ही ताजमेहंदीच्या सेवेतच होतो आणि आम्हाला तेव्हा त्या सेवेत 4 वर्ष पूर्ण झाले होते. ताजमेहंदीच्या सेवेत असताना सुद्धा आम्हाला परिवारात सुख समाधानी नव्हती. आम्हाला काय करावे आणि काय नाही, काहीच सुचत नव्हते. आणि विशेष म्हणजे माझ्या काकांकडे सुद्धा हाच मार्ग होता आणि त्यांना सुद्धा भूतबाधा होती. म्हणून त्यांनी ताजमेहंदीची सेवा सोडून परमात्मा एक हा मार्ग स्वीकारला होता व ते लगेच एकही पैसा खर्च न करता सुखी, समाधानी झाले होते. त्यांच्यावरील असलेले सर्व दुःख दूर झाले होते. नंतर आमच्या लक्षात आले की यांचे सगळे दुःख तर परमात्मा एक मार्गात येताच दूर झाले. पण आमचा ताजमेहंदीवर खूप विश्वास होता आणि आम्ही त्याच देवाची पूजा करत होतो. परंतु माणूस हा बेईमान आहे. तो देवी देवतांना जिंकतोच. सगळे देवी देवता हे वैदांच्या मुठीत बांधले असतात. तशीच ही ताजमेहंदीची सेवा होती. या सेवेला सुद्धा वैदांनी जिंकले होते असे म्हणायला काही हरकत नाही. नंतर आईचा त्रास वाढतच होता. आईचे हात पाय ढिले पडायचे, तिला चालता पण येत नव्हते आणि ताईला विषम ज्वर होता, त्यामुळे ताई सुद्धा दुखीच राहायची. नंतर माझ्या वडिलांनी विचार केला की एवढे पैसे खर्च झाले आणि एवढ्या डॉक्टरांकडे पण नेले, तरी पण आराम होत नाही आणि वैदाला बोलावले तर तो सुद्धा पैसे घेत आहे. कधी 200 तर कधी 500, परंतु तात्पुरता आराम करून देतो आणि आपण ताजमेहंदीची एवढी सेवा करतो, तरी पण दुःखच आहेत. नंतर आम्ही एक दिवस सगळेजण घरी होतो. तर माझे वडील म्हणाले की आपण सगळे उपचार केले, डॉक्टर झाले, वैद्य झाले आणि ताजमेहंदीची सेवा पण सुरूच आहे, परंतु आपले दुःख दूर होत नाही आहेत. म्हणून आपण ही ताजमेहंदीची सेवा सोडून दुसरा कोणताही मार्ग स्वीकारायचा आणि असे माझ्या वडिलांनी ठरविले. नंतर ताजमेहंदी जवळ माझ्या वडिलांनी शेवटचा शब्द ठेवला की माझ्या कुटुंबात माझी पत्नी आणि माझ्या मुली यांच्यावर एवढे दुःख असून सुद्धा आणि एवढी तुमची सेवा करून सुद्धा काहीच आराम मिळत नाही आणि त्यांचे दुःख दूर होत नाही आहेत, तर आम्ही ही ताजमेहंदीची सेवा सोडत आहे. आमच्या कुटुंबात खूप मानसिक त्रास होते. डोक फिरणे, हात पाय ढिले पडणे, कधी पूर्ण शरीर फिरणे, कधी कधी माझ्या वडिलांची बुद्धी काम करीत नव्हती. अशा प्रकारचे दुःख होते. नंतर माझ्या वडिलांचे मित्र श्री देवदासजी लांजवार, रेंगेपार, कोहळी यांच्याकडे परमात्मा एक मार्ग होता आणि त्यांच्यासोबत माझ्या वडिलांचे खूप जवळचे संबंध होते.
विशेष म्हणजे माझे वडील नेहमी त्यांच्या घरी जात होते. त्यांच्या आईला सुद्धा भूतबाधा लावलेली होती आणि परमात्मा एक मार्गात येताच त्यांचे सगळे दुःख दूर झाले होते. श्री देवदासजी लांजवार यांच्या घरची घटना माझ्या वडिलांना माहिती होती आणि माझ्या वडिलांचा सुद्धा या परमात्मा एक मार्गावर विश्वास बसला. मग एक दिवस माझे वडील, माझी आई, माझ्या ताई आणि मी आम्ही सगळ्यांनी विचार केला की परमात्मा एक मार्ग स्वीकारायचा. साकोली येथील मार्गदर्शक श्री मितारामजी सार्वे हे आमच्या गावी आले होते आणि आमच्या गावी पण परमात्मा एक मार्गाचे सेवक होते. त्याच कालावधीत मार्गदर्शक सार्वेजी आणि सोनवानेजी व बाहेरून आलेले सेवक होते. तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना सांगितले की आमची इच्छा परमात्मा एक मार्गात येण्याची आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की सर्वप्रथम जुने विचार आणि देवी देवतांच्या फोटोंचे, मूर्तींचे व सर्व जुन्या पूजेचे विसर्जन करावे लागेल आणि एक विचार करून साकोलीला या. तेव्हा आम्ही सर्व जुन्या पूजा पाठ फोटो वगैरे विसर्जन केले आणि आम्ही सगळे साकोलीला मार्गदर्शक श्री सार्वे बाबूजी यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला प्रथम प्रश्न केला की मार्गामध्ये येण्याचे कारण काय. तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले की आमच्या कुटुंबामध्ये पत्नीला आणि मुलीला शारीरिक व मानसिक त्रास आहे. त्यांना कधी ताप येते आणि कधी हात पाय ढिले पडतात, अंग फिरवतात आणि मला डोक्याचा त्रास असे दुःख आहेत. वैद्याकडे पण नेले परंतु आराम मिळाला नाही असे सांगितले. मग मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले. या 3 दिवसांच्या कार्यात माझ्या ताईला आणि माझ्या आईला आराम मिळाला आणि त्यांचे दुःख दूर झाले. वडिलांना असलेला मानसिक त्रास क्षणात दूर झाला. खरोखरच परमेश्वर हा सेवकांच्या पाठीशी उभा असतो हे आम्हाला या मार्गात आल्यानंतर कळले. आम्ही 2004 साली या मार्गात आलो व खरोखरच मानवधर्म हा खूप महान धर्म आहे. एवढ्या दिवसाचे दुःख साध्या 3 दिवसांच्या कार्यात दूर झाले आणि आम्हाला नंतर 7 दिवसांचे कार्य मिळाले. या कार्यांमध्ये आमच्या परिवारात आनंदी वातावरण निर्माण झाले. आम्ही 3 दिवसांच्या कार्यामध्ये भगवंताला योग मागितला की भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी आमच्या कुटुंबावर जे दुःख आहेत ते दूर करा आणि आम्हाला सुख शांती मिळाली पाहिजे. आणि खरंच बाबांची कृपा खूप महान आहे. आम्हाला 3 दिवसांच्या कार्यामध्ये पूर्ण सुख समाधानी मिळाली. आम्ही भगवंताला वचन दिले की आम्ही आपल्या पूर्ण जीवनात बाबांच्या कृपेला कधीही विसरणार नाही आणि आमचा या मार्गावर खूप विश्वास बसला. आज बाबांच्या कृपेमुळे आमच्या शेतात धान्य पण खूप होत आहे व माझ्या दोन्ही ताईचे लग्न व्यवस्थितरित्या पार पडले आहे. नंतर पुढे आम्ही 2009 मध्ये त्यागाचे कार्य पूर्ण केले. माझ्या ताईचे लग्न झाल्यामुळे त्या त्यागाच्या कार्यात नव्हत्या. त्यामुळे आम्ही माझे वडील, मी आणि माझी आई, आम्ही तिघांनी त्यागाचे कार्य पूर्ण केले. त्यावेळी आमच्या गावातील 6 सेवकांच्या परिवारांनी त्यागाचे कार्य पूर्ण केले. आमचे त्याग झाले तेव्हा मी 10व्या वर्गात शिकत होतो. त्यागात असलेल्या सर्व बंधनाचे मी आणि माझ्या परिवाराने पालन केल्यामुळे आमचे त्याग पूर्णपणे सफल झाले. नंतर नागपूर मंडळातून फोटो आणून हवन सुद्धा व्यवस्थित पार पडले. आता आम्ही सर्व सुखी, समाधानी आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव रामेश्वर महादेवजी सार्वे. पत्ता रा. चिचटोला ता. लाखनी जी. भंडारा. सेवक क्रमांक 21180. मार्गदर्शक श्रीमती मंजुळाबाई सार्वे, साकोली. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.